नमस्कार. अभियंता दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. वीज उत्पादनाच्या राष्ट्रीय कार्यात आपली महत्त्वाची भूमिका आहे याची मला खूप जाणीव आहे. मात्र काळ बदललेला आहे, अपेक्षा सुद्धा वाढलेल्या आहेत. मागील 5 महिन्यात आपण चांगली कामगिरी केली आहे. मात्र यामध्ये आगामी काळात सुद्धा अधिक उत्पादन करून आपला वार्षिक उद्दिष्ट 60,000 मिलियन युनिट्स उद्दिष्ट साध्य करायचे आहे. त्यामुळे अभियंता दिनानिमित्त प्रत्येकाने संकल्प करणे गरजेचे आहे. कार्यक्षमतेमध्ये सुधारणा, नाविन्यपूर्ण उत्तम कार्यपद्धती स्वीकारणे आणि सुदृढ आरोग्य ठेवणे या 3 बाबीवर संकल्प करून ओनरशिप सह काम करून आपली अभियांत्रिकी वेगळेपणा सिद्ध करण्याची ही खरी वेळ आहे. आणि हेच खरे भारतरत्न डॉक्टर विश्वेश्वरय्या यांना आदरांजली ठरेल असे मला वाटते. पुनश्च अभियंता दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. गुड इव्हनिंग माय ऑल इंजिनियर्स. डॉक्टर विश्वेश्वरय्या यांना मी अभिवादन करतो आणि आपणा सर्व अभियंत्यांना अभियंता दिनाच्या खूप हार्दिक शुभेच्छा देतो. हा अभियंता दिन आज पूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात आणि आनंदामध्ये साजरा केला जात आहे. कुठल्याही देशाचा विकास करायचा असेल तर त्याच्यामध्ये अभियंता आणि तंत्रज्ञान यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा असतो. या सर्वांमध्ये अभियंत्यांचा सिंहाचा वाटा आहे. सर विश्वेश्वरय्या यांनी फक्त सिव्हिल अभियांत्रिकीमध्येच योगदान न देता त्यांनी सर्व क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केलेल्या आहे. सर्व क्षेत्रामध्ये मोलाचं योगदान दिलेलं आहे. माझ्या महानिर्मिती कंपनीचा जर विचार करायचा असेल तर ती भारतातील सर्व स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्डामध्ये माझी महानिर्मिती कंपनी ही सर्वात मोठी कंपनी आहे. जनरेटिंग कंपनीमध्ये तिचा देशामध्ये पहिला नंबर लागतो. आणि मला सांगायला आनंद होईल की माझ्या महानिर्मिती कंपनीचा असेट व्हॅल्यू 75 ते 80 हजार कोटी रुपयाची आहे. आणि तिचा वर्षाचा टर्नओव्हर म्हणजे वीज निर्मितीची क्षमता तिथे आहे साधारण 25 ते 30 हजार कोटी रुपयाची वीज निर्मिती क्षमता माझ्या महानिर्मिती कंपनीची आहे. आणि ह्या निर्मिती करीत असताना त्यामध्ये सिंहाचा वाटा माझ्या सर्व समोर बसलेल्या अभियंत्यांचा आहे. बाकी सर्व अभियंत्यांचा सिंहाचा वाटा आहे असं याचा मला सांगायला आज खूप आनंद होत आहे. यात पुढे जाऊन सांगायचं म्हणजे यामध्ये माझा भुसावळ औषध केंद्राचा वाटा हा साधारण 20% वाटा आहे. मी साधारण वर्षाला 2000 कोटी रुपयाची वीज तयार करतो. आणि ही वीज तयार करत असताना सिंहाचा वाटा माझ्यासमोर बसलेला आपण सर्व अभियंता मित्र घेत आहात याचा मला जास्त अभिमान आहे. साधारण 55व्या वर्षापूर्वी आपण भुसावळ औषध केंद्रामध्ये वीज निर्मितीला सुरुवात केली. त्यावेळेला त्या वेळचे 60 मेगावॅटचे संच कार्यान्वित होते. त्यानंतर त्यात प्रगती होत 1982 साली 210 मेगावॅटचे संच आले आणि 2012 ते 14 या दरम्यान 500 मेगावॅटचे संच आले. असे टप्प्याटप्प्याने वीज निर्मितीमध्ये भर होत गेली. आणि आता नजीकच्या काळामध्ये म्हणजे डिसेंबर 23च्या या काळामध्ये 660चा प्रकल्पसुद्धा आपल्या भुसावळ औषध केंद्रामध्ये कार्यान्वित होणार आहे. आणि वीज निर्मितीमध्ये त्याची पण भर पडणार आहे. मला सांगायला आनंद होईल की 60 मेगावॅटचे संच असू द्या, 210 मेगावॅटचे संच असू द्या, 500 मेगावॅटचे संच असू द्या किंवा आत्ता अत्यंत विकसित असलेला हा 660 मेगावॅटचा संच असू द्या, त्या काळातील अभियंत्यांनी त्या वेळचं तंत्रज्ञान इमिजिएटली आत्मसात करून ह्या प्लॅनची भरभराट करण्यामध्ये सिंहाचा वाटा उचललेला आहे. यांची आठवण या आज आल्याशिवाय राहणार नाही आणि आज पण आपण त्यांची आठवण केली पाहिजे. भुसावळ औषध केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांनी त्यातल्या त्यात माझ्या अभियंता बंधूंनी अनेक जे विक्रम भुसावळ औषध केंद्रामध्ये केलेले आहेत की जसं की युनिट नंबर 3 इतक्यातच 130 दिवस कंटिन्यू चाललेला आहे. त्यानंतर युनिट नंबर 5 नंबरसुद्धा 125 दिवस कंटिन्यू चाललेला आहे. हे सर्व करत असताना जे माझ्या सर्व अभियंत्यांनी जो सिंहाचा वाटा उचललेला आहे यांच्यामुळंच हे सर्व शक्य झालेलं आहे. मला कोळसा हाताळणी विभागातील एक मानाचा असा समजला जाणारा पुरस्कार ब्लॅक डायमंड पुरस्कार हा माझ्या भुसावळ औषध केंद्राला सलग 4थ्या वेळेस मिळवण्यामध्ये भुसावळ औषध केंद्राने मान मिळवलेला आहे. याच्यामध्ये कोळसा हाताळणी विभागातील सर्व अभियंते आणि त्यांचे सहकारी मित्र यांचा यामध्ये सिंहाचा वाटा आहे. त्यांच्यामुळंच हा आपल्याला सलग 4थ्या वेळेस ब्लॅक डायमंड पुरस्कार मिळाला आहे. आणि CHP मधील कर्मचाऱ्यांकडून मला हा असा विश्वास मिळालेला आहे की सर आपण हा 5व्यांदासुद्धा ब्लॅक डायमंड पुरस्कार मिळवूयात आणि महानिर्मितीमध्ये भुसावळ औषध केंद्राचा एक मानाचा तुरा या ठिकाणी रोवला जाणार आहे. माझ्यासमोर बसलेले अभियंते फक्त
प्लांटमध्येच काम करत नाही, तिथं चुणूक दाखवत नाही, परंतु सामाजिक कार्यामध्ये सुद्धा त्यांनी खूप मोठी चुणूक दाखवलेली आहे. आपण सर्वांनीच प्रत्यक्ष पाहिलेलं आहे की कोरोनाचा जो काळ होता, दोन्ही वेळेस फर्स्ट फेज आणि सेकंड फेज दोन्ही वेळेस माझ्या अभियंता बंधूंनी ज्यांना जास्तीत जास्त गरज पडत होती त्या अशा सर्वांसाठी त्यांनी मदत केलेली आहे. आणि कोरोना काळातसुद्धा अखंड वीज निर्मितीचं ध्येय त्यांनी पूर्णपणे गाठलेलं आहे असं मला वाटतं आहे. त्यासाठी मी आणखीन एकदा आपल्या सर्व अभियंता बंधूंचं मी कौतुक करतो, अभिनंदन करतो. महानिर्मितीतील माझ्या बहुतेक अभियंत्यांनी क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा उल्लेखनीय कामगिरी अशी केलेली आहे. यातले बरेचसे खेळाडू हे नॅशनल लेवलला सुद्धा चमकलेले आहेत आणि त्यात त्यांनी भरीव अशी कामगिरी या ठिकाणी त्यांनी केलेली आहे. माझ्या महानिर्मिती कंपनीमधील इंजिनियर त्यांच्या सेक्शन सोडून दुसऱ्या सेक्शनमध्ये जर कधी कामाची गरज पडली तर त्या विभागात जाऊनसुद्धा चांगल्या प्रकारे कामाचं उत्तम उदाहरण या ठिकाणी ते देत असतात. भुसावळ औषध केंद्रामध्ये वीज निर्मिती करत असताना माझ्यासमोर बसलेल्या सर्व अभियंत्यांची मला सक्षम अशी साथ मिळाल्यामुळेच आज भुसावळ औषध केंद्र वीज निर्मितीचे नवीन उच्चांक गाठत आहे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्याचे भरीव अशी कामगिरी करत आहे. आणि मला सांगायला आनंद होईल की हे सर्व आपण समोर बसलेले आहात या सर्वांच्या साथीमुळं मला मिळालेलं आहे. आणि हे सर्व यश, हे भुसावळ औषध केंद्राचं जे यश आहे हे आपल्या सर्वांचं यश आहे. पुनश्च एकदा माझ्यासमोर जमलेल्या सर्व अभियंता बंधूंना अभियंता दिनाच्या खूप हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, 56वा अभियंता दिन साजरा करण्यासाठी आपण भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर येथे जमलेले आहात. अभियंता म्हणजे काय? अभियंता म्हणजे अभियांत्रिकी ज्ञानाचा व तंत्रज्ञानाचा उपयोग करून राष्ट्राच्या पायाभूत विकासात योगदान देणारी व्यक्ती म्हणजे अभियंता. जागतिक कीर्तीचे अभियंता व नवभारताच्या निर्मात्यांपैकी एक असलेले भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस 1968 पासून भारतात अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी संपूर्ण अभियांत्रिक क्षेत्रातील व्यक्ती, संस्था आणि उद्योगांचा सन्मान केला जातो. सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्म 15 सप्टेंबर 1861 रोजी त्यावेळच्या म्हैसूर म्हणजेच आताच्या कर्नाटक राज्याच्या कोलार जिल्ह्यात झाला. कुशाग्र बुद्धीच्या मोक्षगुंडम यांचे शिक्षण बंगळूर येथे व अभियांत्रिकी शिक्षण पुणे येथे झाले. शिक्षणानंतर 1882 त्यांनी आपल्या अभियांत्रिकी कारकिर्दीची सुरुवात नाशिक येथून सार्वजनिक बांधकाम येथे सहाय्यक अभियंता म्हणून केली. ते पुणे येथील खडकवासला धरणाच्या प्रकल्पात कार्यकारी अभियंता म्हणून सुद्धा कार्यरत होते. ॲटोमॅटिक ऑपरेटेड गेट या तंत्रज्ञानाचा वापर त्यांनी खडकवासला धरणाच्या बांधकामात केला. या तंत्राचे पेटंट त्यांच्या नावे केले गेले. भारतातील 21 शहराच्या पाणी पुरवठ्याची योजना त्यांनी कार्यान्वित केली. पाणी सिंचनासाठी ब्लॉक व्यवस्थेची त्यांनी सुरुवात केली आणि ती आज तागायत चालू आहे. हैदराबाद संस्थानातील कृष्णराज सागर जलाशयावर त्यावेळी आशिया खंडातील सर्वात मोठे धरण त्यांनी बांधले. त्यांचा कार्याचा गौरव म्हणून म्हैसूरच्या महाराजांनी त्यांची नेमणूक म्हैसूरच्या दिवाणपदी केली. अभियांत्रिकीच्या विविध क्षेत्रांमध्ये कीर्तिमान प्रस्थापित केलेल्या या ऋषितुल्य व्यक्तीला त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारने 1955 भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च बहुमान दिला. अशा या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाने 12 एप्रिल 1962 साली आपल्यातून निरोप घेतला. अभियंता मित्रांनो, नुकताच आपण चंद्राच्या साऊथ पोलवर भारताने पाऊल ठेवलेले आहे. स्क्रीन पे देख सकते हैं कि हम लैंडर मॉड्यूल People are applauding. Let us all wait to hear from the Secretary Department of Space and Chairman ISRO, Shri S. Somnath. चुका है. ये हम लोगों के लिए बहुत ही गर्व की बात है. एक कहावत है कि चंदा वंदे. India has become the first nation to successfully land a spacecraft near the South Pole of the Moon. India's space agency is celebrating the successful moon landing of its Chandrayaan-3 spacecraft.
India is marking a historic moment in their space program today. The country made its first landing on the moon. Historic news. India has become the first country in the world to successfully land a craft near the moon's south pole. India has done it. It has become now the fourth country to land a spacecraft on the moon. India has made space history, becoming the first nation to soft land a spacecraft on the moon's south pole. हा पराक्रम करणारा भारत जगातील एकमेव देश आहे. मित्रांनो, हा पराक्रम अभियंत्यांशिवाय साध्य होऊ शकला असता काय? भारतातील देशाप्रती समर्पित अभियंत्यांच्या जोरावरच हा अचाट पराक्रम आपण साध्य करू शकलो. आज भारत जागतिक महासत्तांच्या बरोबरीने नव्हे, काकणभर जास्त वेगाने प्रगती करीत आहे. याची पावती जगातील प्रतिष्ठित मानांकन संस्थांनी सुद्धा दिलेली आहे. त्यामुळे जग भारताकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहे. यामुळेच G20 हे संमेलन भारताच्या अध्यक्षतेखाली व यजमानपदाखाली दिल्ली येथे संपन्न होत आहे. हा भारताच्या यशातील एक मानाचा तुराच होय. तसेच भारताच्या जागतिक पातळीवरील प्रभुत्वाला मिळालेली मान्यताच होय. आणि यामागे भारतातील अभियंत्यांचे भरीव योगदान आहे हे या ठिकाणी प्रामुख्याने नमूद करावेसे वाटते. यामध्ये वीज क्षेत्र असू द्या, बांधकाम क्षेत्र असू द्या, रस्ते बांधणी असू द्या, दळणवळण असू द्या, दूरसंचार असू द्या, संरक्षण असू द्या की हरित ऊर्जा असू द्या, या अनेक क्षेत्रांमध्ये व तसेच पायाभूत विकासात भारताने आपल्या समर्पित अभियंत्यांच्या जोरावर एक अढळ स्थान निर्माण केलेले आहे. कालपर्यंत जो देश संरक्षण सामुग्रीसाठी इतर देशांवर अवलंबून होता, तो संरक्षण क्षेत्रातील एक मोठा निर्यातक देश बनलेला आहे. हे खूप मोठे यश भारताने मिळवलेले आहे. जगातील महासत्तांनी विविध क्षेत्रांमध्ये जी प्रगती साध्य केलेली आहे, त्यात भारतीय अभियंत्यांचा सिंहाचा वाटा आहे हे आपल्याला गुगल, ॲपल, ट्विटर इत्यादी जागतिक पातळीवरील प्रमुख कंपन्यांचा अभ्यास केल्यावर दिसून येईल व त्या देशांनी ते मान्यसुद्धा केलेले आहे. विकसित देशांच्या विकासामध्ये भारतीय अभियंत्यांचे योगदान फार मोठे आहे. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे जगातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी गुगल याचे CEO सुंदर पिचाई हे आहे. आज आपण अभियंत्यांशिवाय जगाचा विचार करू शकत नाही. अभियंत्यांशिवाय जग म्हणजे तंत्रज्ञानाशिवाय मानव आणि विजेशिवाय जीवन. आज आपण बुलेट ट्रेन व सुपरफास्ट ट्रेनने देशाच्या कानाकोपऱ्यात तसेच विमानाने जगाच्या कानाकोपऱ्यात अवघ्या काही तासातच पोहोचतो. कल्पना करा, तंत्रज्ञान जर नसते तर आजही आपण घोडागाडी व बैलगाडीनेच प्रवास केला असता. चंद्रावर पाऊल ठेवणे ही कवी कल्पनाच राहिली असती. तंत्रज्ञानाद्वारे 4G व 5G याचा वापर करून मोबाईलने आपण जगातील कुठल्याही व्यक्तीशी क्षणार्धात संपर्क करू शकतो. सेमिनार्समध्ये भाग घेऊ शकतो. एखाद्या समारंभाचा भागसुद्धा होऊ शकतो. घरबसल्या जेवणही मागवू शकतो. तेच जर तंत्रज्ञान नसते तर आपल्याला कबुतराद्वारे संदेश पोहोचवावा लागला असता. एखाद्या माणसाला संदेशवाहक म्हणून घोड्यावरून पाठवावे लागले असते. विजेशिवाय आज आपण दैनंदिन जीवनाची कल्पनाच करू शकत नाही. अन्न, वस्त्र, निवारा याबरोबरच वीज ही मानवाची चौथी मूलभूत गरज झाली आहे. विजेने मानवी जीवनात एक उत्क्रांती केली आहे. वीज आहे म्हणून हॉस्पिटल्समध्ये मोठमोठाली ऑपरेशन्स सहज शक्य होतात. वीज होती म्हणूनच कोरोना काळात सुद्धा विद्यार्थी घरी बसून शिक्षण घेऊ शकले आहेत. वीज आहे म्हणून जगाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या घडामोडी व घटना घरबसल्या टीव्हीवर पाहू शकतो. अशा या मानवी जीवनातील चौथी मूलभूत गरज असणाऱ्या विजेच्या निर्मितीमध्ये महानिर्मिती ही एक अग्रेसर कंपनी आहे. महानिर्मिती म्हणजेच
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित या कंपनीची स्थापना महाराष्ट्र सरकारने वीज कायदा 2003 अंतर्गत 6 जून 2005 साली केली. वीज निर्मितीच्या स्थापित क्षमतेनुसार NTPC नंतर भारतातील सर्वात मोठी दुसरी कंपनी आहे. महानिर्मितीची एकूण स्थापित क्षमता 13,152 मेगावॅट इतकी आहे. त्यात 9,540 मेगावॅट ही औष्णिक विद्युत केंद्राची आहे. तसेच जवळपास 25 जलविद्युत प्रकल्पातून 2,580 मेगावॅट इतकी वीज निर्मिती केली जाते. हरित ऊर्जा निर्मितीमध्येही महानिर्मितीने 360 मेगावॅट इतकी मजल गाठलेली आहे. आज रोजी महानिर्मितीमध्ये जवळपास 13,000 इतके अभियंते व कर्मचारी कार्यरत आहेत. उच्च निर्मिती मूल्य, दीर्घकालीन व स्वस्त ऊर्जा निर्मितीसाठी महानिर्मिती कायम कटिबद्ध आहे. महानिर्मितीच्या 7 कोळशांवर आधारित औष्णिक विद्युत केंद्रांपैकी भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र आहे. भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र हे खानदेश नगरी भुसावळ येथे सूर्यकन्या तापी नदीच्या किनाऱ्यावर 1968 साली स्थापित केले गेले. तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री वसंतराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली व तत्कालीन भारताचे गृहमंत्री श्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते त्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. सुरुवातीला भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राची स्थापित क्षमता 62.5 मेगावॅट इतकी होती. वाढत्या विजेची मागणी लक्षात घेऊन सब क्रिटिकल बॉयलर व LMW टर्बाईन या जर्मन तंत्रज्ञानावर आधारित 210 मेगावॅट इतक्या क्षमतेचा दुसरा संच 1979 साली, 210 मेगावॅट क्षमतेचा तिसरा संच 1982 साली कार्यान्वित करण्यात आला. कालांतराने आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असे सब क्रिटिकल बॉयलर व KWU टर्बाईन, नॅचरल ड्राफ्ट कूलिंग टॉवर असे उच्च गुणवत्ता आधारित 500 मेगावॅट क्षमतेचे 2 संच अनुक्रमे 2012 व 2014 साली कार्यान्वित करण्यात आले आणि लवकरच अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असा 660 मेगावॅट क्षमतेचा 6वा संच आपल्याला कार्यान्वित झालेला दिसेल. त्याच्या उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. बॉयलर ड्रम नसलेला सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित व FGD तंत्रज्ञानाने युक्त असलेला हा 660 मेगावॅट संचाची उभारणी ही कोळशाचे मर्यादित स्रोत व पर्यावरणाचे रक्षण, कार्बन उत्सर्जन कमी होणे या गोष्टी लक्षात घेऊन केलेला आहे. असा हा 1968 साली 62.5 मेगावॅटपासून सुरू झालेला प्रवास 660 मेगावॅटपर्यंत होत आहे. आज रोजी असणारी 1210 मेगावॅट स्थापित क्षमता 660 मेगावॅट कार्यान्वित झाल्यानंतर 1870 मेगावॅट इतकी जाऊन पोहोचणार आहे. कोळशावर आधारित वीज निर्मितीची प्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची व जटिल असून यामध्ये अभियांत्रिकीच्या विविध शाखांमधील अभियंत्यांच्या कौशल्याचा कस लागत असतो. वीज निर्मितीची प्रक्रियेची सुरुवात कोळशाच्या विविध खाणीतून कोळसा आणण्यापासून होते. भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र येथे लागणारा कोळसा छत्तीसगड, मध्य प्रदेश व चंद्रपूर जवळच्या असलेल्या खाणींमधून आणला जातो. तसेच उच्च प्रतीचा व गुणवत्तेचा कोळसा इंडोनेशिया येथून आणला जातो व तो भारतीय कोळशामध्ये मिसळवला जातो. उच्च व गुणवत्तापूर्व वीज निर्मितीसाठी लागणारा उच्च प्रतीचा निवडक कोळसा आणण्यासाठी भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र येथील अभियंत्यांची त्या ठिकाणी नेमणूक केली जाते. हा कोळसा रेल्वे वॅगनद्वारे भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रात आणला जातो. हा कोळसा उतरवण्यापूर्वी त्याची गुणवत्ता व उष्मांक तपासण्यासाठी त्याचे वैज्ञानिक पद्धतीने नमुने घेतले जातात. यानंतर कोळसा हाताळणी विभाग त्या रेल्वे रॅकचा ताबा घेतात. त्या रेल्वे रॅकच्या वॅगनला
सुट्या करून एक वॅगन टिपलिंगच्या प्लॅटफॉर्मवर आणले जाते. या ठिकाणी या कोळशाने भरलेल्या वॅगनचे वजन केले जाते. त्यानंतर अख्खी वॅगन उचलून अनलोड केली जाते. त्यानंतर हा कोळसा कन्व्हेअर बेल्टद्वारे क्रशरकडे आणला जातो व त्याला योग्य त्या आकारमानात क्रश केला जातो. हा क्रश केलेला कोळसा कन्व्हेअर बेल्टच्या वेगवेगळ्या स्ट्रीमद्वारे कोल बंकरकडे आणला जातो व बंकरमध्ये ओतला जातो अथवा कोल यार्डात नेऊन त्याला साठवला जातो. या कोळसा हाताळणीच्या कार्यामध्ये भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राने वेगवेगळे कीर्तिमान स्थापन केलेले आहेत. तसेच प्रतिष्ठेचा असा ब्लॅक डायमंड पुरस्कार अनेक वेळा मिळवलेला आहे. कोल बंकरमध्ये साठवलेला कोळसा कोल मिलमध्ये आणून मिलिंग प्रक्रियेद्वारे त्याचे रूपांतर बारीक पावडरच्या स्वरूपात केले जाते. हा बारीक केलेला कोळसा कोल पाईपद्वारे बॉयलरमध्ये आणून त्याचे ज्वलन केले जाते व त्याद्वारे पाण्याचे रूपांतर उच्च तापमान व उच्च दाब असलेल्या वाफेत केले जाते. या प्रक्रियेमध्ये भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र येथील अभियंते व कर्मचारी बॉयलर संबंधित उपकरणे व यंत्रणा यावर काटेकोरपणे लक्ष ठेवून असतात. प्रक्रिया सुव्यवस्थित होण्यासाठी नियोजन करत असतात. बॉयलरमध्ये तयार झालेली वाफ ही टर्बाईनच्या ब्लेड्सवर सोडली जाते व त्याद्वारे प्रचंड मोठ्या आकारमानाचे टर्बाईन 3000 RPM या गतीला फिरवले जाते. या प्रक्रियेमध्ये उच्च कोटीच्या ॲक्युरसीची गरज असते व त्यासाठी अभियंते व कर्मचारी अहोरात्र झटत असतात. टर्बाईन फिरवल्यानंतर वापर झालेल्या वाफेचे रूपांतर कंडेन्सरद्वारे पाण्यात केले जाते व त्या पाण्याचा पुनर्वापर केला जातो. या प्रक्रियेमध्ये नॅचरल ड्राफ्ट या तंत्रज्ञानावर आधारित कूलिंग टॉवरचा उपयोग केला जातो. वाफेने टर्बाईन फिरवल्यानंतर त्याला संलग्न असलेले जनित्र म्हणजे जनरेटर फिरवले जाते आणि त्या ठिकाणी विजेची निर्मिती होते. एका 500 मेगावॅट संचाची वीज निर्मिती क्षमता दिवसाला 12 दशलक्ष युनिट्स एवढी आहे व भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राची आज रोजीची वीज निर्मिती क्षमता दिवसाला 29 दशलक्ष युनिट्स एवढी आहे की जी देशातील 6 दशलक्ष कुटुंबाची विजेची गरज भागवू शकते. जनित्रातून निर्माण झालेली वीज पुढील नियोजनासाठी ग्रीडद्वारे पारेषणकडे पाठवली जाते व वितरण कंपनीद्वारे आपल्या घरापर्यंत येऊन पोहोचते, ज्याद्वारे आपल्या घरातील दिवे चालवले जातात, शेतातील कृषी पंप चालवले जातात, हॉस्पिटल्समध्ये मोठमोठाले ऑपरेशन्स केले जातात, रेल्वे संचालित केली जाते. आणि अशा या गुणवत्तापूर्व व मूलभूत गरज असलेल्या वीज निर्मितीमध्ये येथील सर्व अभियंत्यांचा प्रामुख्याने सहभाग असतो हे मला या ठिकाणी नमूद करावेसे वाटते व त्याचा आम्हा सर्व अभियंत्यांना खूपच अभिमान वाटत असतो. या गुंतागुंतीच्या व जटिल प्रक्रियेमध्ये अनेक वेळा यंत्राला किंवा माणसाच्या सुरक्षिततेला धोका पोहोचण्याची संभावना असते, परंतु या ठिकाणी कार्याची काही मापदंड प्रस्थापित करून त्या ठिकाणी यंत्राची व माणसाची सुरक्षितता राखली जाते व त्यासाठी सुरक्षितता विभाग सदैव तत्पर असतो. वीज निर्मिती करण्यासोबतच पर्यावरण रक्षणाचे भान अभियंता ठेवत असतो. या वीज निर्मितीच्या प्रक्रियेदरम्यान हानिकारक पदार्थांचे कमीत कमी उत्सर्जन होईल व हवेची गुणवत्ता राखली जावी यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत आहे. त्याशिवाय सतत ऑक्सिजन उत्सर्जन करणाऱ्या वृक्षांचे रोपणसुद्धा या ठिकाणी वेळोवेळी केले जाते. याचेच फलित म्हणजे आपल्याला कारखाना परिसर व वसाहत परिसर वृक्षराजींनी हरित झालेला दिसेल. या ठिकाणी मुद्दाम नमूद करावेसे वाटते, दीपनगर परिसरात जैवविविधता बहरल्यामुळे
पक्षीप्रेमी या परिसरात पक्षी निरीक्षणासाठी येत असतात व याची नोंद गुगलवर सुद्धा उपलब्ध आहे. पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी झिरो वॉटर डिस्चार्ज ही संकल्पना या ठिकाणी राबवली जाते. वसाहतीतील सांडपाणी व कारखान्यातील वापरलेले पाणी ETP व STP द्वारे पुनर्प्रक्रिया करून वापरात आणले जाते. यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मापदंडांचे काटेकोरपणे पालन केले जाते. अभियंते व कर्मचारी वीज निर्मितीसाठी 24 तास उपलब्ध असावे म्हणून कारखाना परिसरातील वसाहतीमध्येच कुटुंबियांसह वास्तव्यात असतात. सर्व सोयी सुविधांनी युक्त वसाहतीमध्ये कुठल्याही समस्यांचे निराकरण करण्यासाठी स्थापत्य विभाग व विद्युत विभाग सतत कार्यरत असतो. आमच्या या अभियंत्यांमध्ये खेळाडू, कलावंत, निसर्गप्रेमीसुद्धा दडलेला असतो. या अभियंता व कर्मचाऱ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी महानिर्मिती कंपनी विविध क्रीडा स्पर्धांचे व नाट्यस्पर्धांचे राज्य पातळीवर आयोजन करत असते व यामध्ये महानिर्मितीच्या सर्व वीज केंद्रातील अभियंते व कर्मचारी आवर्जून सहभागी होत असतात. त्यातूनच काही अभियंत्यांनी महानिर्मितीचे नाव राष्ट्रीय पातळीवर कोरलेले आहे. याबरोबरच महानिर्मितीने तसेच अभियंते व कर्मचाऱ्यांनी सामाजिक जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवून आजूबाजूच्या गावांमधील पिण्याचा प्रश्न, रस्त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक केलेली आहे. आजूबाजूच्या परिसरातील शाळांमध्ये शैक्षणिक साहित्यांचे वितरण करत असतात. भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र येथील अभियंता व कर्मचारी मानवसेवा हीच ईश्वर सेवा या भावनेने गरजवंतांना मदत करीत असतात. कोरोना काळात अनेकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सुद्धा केलेले आहे. कोरोना काळामध्ये ऑक्सिजन अभावी भयावह परिस्थिती निर्माण झालेली असताना महानिर्मितीने अनेक हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजन प्रकल्पाची उभारणी करून शेकडो कोरोनाबाधितांचे प्राण वाचवले व म्हणूनच आम्ही महानिर्मितीचे अभियंते आहोत याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. आजचा हा अभियंता दिन मुख्य अभियंता भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र यांच्या संकल्पनेतून तसेच SEA संघटना व सर्व अभियंता यांच्या सहभागातून साजरा होत आहे. SEA ही संघटना अभियंत्यांची अग्रगण्य संघटना असून 1972 साली संघटनेची स्थापना झाली. त्याला आज 50 वर्ष पूर्ण झाली. या 50 वर्षाच्या प्रवासात संघटनेने वीज क्षेत्राच्या उत्कर्षासाठी व भरभराटीसाठी प्रशासनाच्या सहकार्याने अनेक नवनवीन संकल्पना राबवलेल्या आहेत. संघटना सामाजिक कार्यात सुद्धा अग्रेसर असते. त्याचसोबत विद्युत नियामक आयोगासमोर महानिर्मितीची बाजू मांडत असताना प्रशासनासोबत खांद्याला खांदा लावून अभ्यासपूर्ण मुद्द्यांसह अनेक मुद्द्यांची मांडणी केलेली आहे. त्याचबरोबर अभियंत्यांच्या न्याय मागण्यांसाठी, हक्कांसाठी SEA संघटना झटत असते व संघर्षरत असते. हे सर्व करत असताना कंपनी हित, पर्यायाने राष्ट्रहित सर्वप्रथम असते हे प्रामुख्याने या ठिकाणी नमूद करावेसे वाटते. आज या ठिकाणी 56वा अभियंता दिन साजरा करत असताना एक अभियंता म्हणून आपण आपल्या अभियांत्रिकी ज्ञानाचा उपयोग समर्पित भावनेने कंपनीच्या भरभराटीसाठी पर्यायाने राज्याच्या व देशाच्या पायाभूत विकासासाठी करीत राहू याची शपथ घेऊया. हीच या अभियंता दिनी भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांना मानवंदना ठरेल. हॅपी इंजिनियर्स डे. मी मिलिंद अशोक कपोले,
शिफ्ट इन्चार्ज कार्यकारी अभियंता. आपण सध्या युनिट 4 500 मेगावॅट व युनिट 5 500 मेगावॅट अशा 1000 मेगावॅटच्या संच नियंत्रण कक्ष म्हणजे PCR मध्ये आहोत. आणि इथे आपले सर्व अभियंता बांधव 24 तास 24 आवर्स 365 डेज कंटिन्युअस अहोरात्र काम करत असतात. आज रोजी सतत अहोरात्र 24 आवर्स काम करणाऱ्या माझ्या सर्व अभियंता बांधवांना माझ्या अभियंता दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वांना इंजिनियर्स डेच्या शुभेच्छा. मी रितेश वाल्मिक बुगे, ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. सध्या एक्झिक्युटिव्हचा चार्ज आहे बॉयलर मेंटेनन्स सेक्शन 2/500 मेगावॅट. तर बॉयलर मेंटेनन्स सेक्शन हा म्हणजे असं सेक्शन आहे की याच्यात सर्व मिळून सर्व जे इंजिनियर्स आहे आमचे सर्व एकदम मेहनतीने कामं करतात. आणि हा जो सेक्शन चालवत आहे आम्ही सर्व ते सर्व मेहनतीने एकदम सर्व इंजिनियर्स मला एकदम म्हणजे आमच्या इंजिनियर्सची खूप म्हणजे एकदम चांगली साथ भेटलेली आहे. ही साथ ठेवून मी पूर्ण मेंटेनन्स सेक्शन जे आहे बॉयलर मेंटेनन्स सेक्शन हे मी पूर्ण चालवू शकतो आहे. सर्वांना इंजीनियर डेच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, आप सभी को अभियंता दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं. मेरा नाम मोहम्मद मुगीस, असिस्टेंट इंजीनियर सिविल. बेसिकली प्लांट में अगर देखा जाए तो कंस्ट्रक्शन से लेकर उसके मेंटेनेंस तक प्लस जो कॉलोनी का एरिया है उसका भी कंस्ट्रक्शन और मेंटेनेंस, इसके लिए सिविल इंजीनियर की आवश्यकता होती है. प्लांट का कंस्ट्रक्शन तो एक बहुत बड़ा प्रोजेक्ट है ही जिसको जो सिविल इंजीनियर के बिना उसको कंस्ट्रक्शन पॉसिबल नहीं है. चाहे वो सोलर हो, न्यूक्लियर हो, हाइड्रो हो और जैसा कि हमारा थर्मल पावर स्टेशन भी. तो इस प्लांट की लाइफ को संभालना, प्लांट को 25-30 साल तक रनिंग रखना, तो उसके लिए मेंटेनेंस की बहुत आवश्यकता होती है. तो वो रोल सिविल इंजीनियर यहाँ निभाता है. आप सभी को पुनः अभियंता दिवस की शुभकामनाएं और सिविल इंजीनियर का रोल याद रखें. इसके लिए धन्यवाद. हॅपी इंजिनियर्स डे टू ऑल. मी मोहित चव्हाण, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर टर्बाईन मेंटेनन्स 500 मेगावॅट. आपल्याला सर्वांना इंजिनियर्स डेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आमच्या सेक्शनमध्ये असलेले इंजिनियर्स खूप महत्त्वाचं काम करत असतात. त्याचं खूप मोठं डेडिकेशन आणि डिवोशन असतं. टर्बाईन साईडची इमर्जन्सी म्हणजे एकदम क्रिटिकल इमर्जन्सी असते. ती इमर्जन्सी आपल्याला अटेंड करताना कोणत्याही प्रकारचा वेळ त्याच्यात आपल्याला दवडता येत नाही. नाहीतर होणारे लॉसेस आपले खूप मेजर लॉसेस होतात. टर्बाईन डॅमेज वगैरेही होतं. त्याच्यामुळे आपल्याला खूप केअरफुल राहून पॅरामीटर्सवरती मॉनिटरिंग करावं लागतं. आमच्याकडे असलेलं ODP सेक्शन पण खूप महत्त्वाचं काम करतं. ODP सेक्शनमुळे आम्हाला कंटिन्युअस DM वॉटर मिळत असतो आणि तो सर्व पाणी देण्याचं जे काम आहे वॉटर सप्लाय त्याचे पंप जवळपास 120 पंप आमचे ODPला इन्स्टॉल्ड आहेत आणि ते सर्व पंप्स हेल्दी ठेवण्याचं एक खूप मोठं काम आमचे सर्व इंजिनियर्स करत असतात. ACW कॉमन हेडरला लिकेज झालेलं होतं आणि त्याच्यासाठी आम्हाला 2 युनिट आउट करावे लागणार होते. पण आम्ही काही आमच्या पद्धतीने लाईन वगैरे टाकून आम्हाला जसं आमच्या CE साहेबांनी डायरेक्शनमध्ये मार्गदर्शन जसं केलं त्या हिशोबाने एक नवीन ॲडिशनल लाईन टाकून आम्ही ते कॉमन हेडरचं लिकेज अटेंड केलं, ज्यामध्ये जवळपास 15 कोटी रुपयाचं महाजनकोचं सेव्हिंग झालेलं आहे. ही सर्व सेव्हिंग जी आहे ही आमच्या इंजिनियर्समुळे शक्य झालेली आहे आणि याच्यासाठी अविरत मेहनत घेणारा खूप मोठा चांगला स्टाफ मला लाभलेला आहे. याचा मला सर्वस्वी अभिमान वाटतो. हॅलो, सर्वांना इंजिनियर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. माझे नाव स्वप्नील शेळके. मी इलेक्ट्रिकल मेंटेनन्स 500 या विभागात कार्यरत आहे. इंजिनियर्सचं योगदान म्हटलं माझ्या विभागामध्ये तर प्लांट जो आहे तो आत्ता जसा सुरळीत चालतो आहे ह्याच्या मागे पुरेपूर त्यांचं योगदान आहे. प्लांटमधली कुठलीही ऑक्झिलरी असो महत्त्वाची किंवा LT ऑक्झिलरी असो सगळ्या ऑक्झिलरीचं मेंटेनन्स हे वेळेत केले जातं. त्यामुळे प्लांटमध्ये कधीही अडचण येत नाहीत. नमस्कार, हॅपी इंजिनियर्स डे. मी संजय मधुकर पाटील, सहाय्यक अभियंता म्हणून संच क्रमांक 5 मध्ये टर्बाईन API म्हणून काम करतो. या अभियंत्यांचं महत्त्व जे आहे हे या देशाच्या प्रगतीकरता, महाराष्ट्राच्या प्रगतीकरता अल्टिमेटली खूप असं आहे.
अभियंता विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त आपण दरवर्षी 15 सप्टेंबर हा अभियंता दिन साजरा करत असतो. या निमित्ताने विद्युत निर्मिती क्षेत्रामध्ये जे काम करणारे आपले अभियंता आहे त्यांचं जे योगदान आहे ते अतिशय मोलाचं असं आहे. आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत विजेची आवश्यकता आहे, परंतु ही वीज निर्मिती तयार करताना ज्या अभियंत्यांना कष्ट आणि श्रम घ्यावे लागतात याचं योगदान खरोखर वादातीत आहे. आपल्या संचलन विभागामध्ये काम करणारे सर्व अभियंता हे 24 तास आपलं डोळ्यात तेल घालून वीज निर्मिती करत असतात. या निर्मितीच्या माध्यमातून त्यांचे जे काही आपल्या मुख्यालयाचे ज्या काही गाईडलाईन्स आहेत की बुवा PLF जो आहे तो आपल्याला मॅक्झिमम पाहिजे आहे, मिनिमम ट्रिपिंग पाहिजे आहे, त्यानंतर कमी खर्चामध्ये वीज निर्मिती आपल्याला कशी करायची आहे याकरता आपला प्रत्येक अभियंता हा जीवाचं रान करून इथे वीज निर्मिती करत असतो. या योगदानामध्ये जो काही अभियंता आहे याच्यासोबत मेंटेनन्स विभागातील अभियंते असतील किंवा इतर अभियंते असतील, या सर्वांच्या अभियंत्यांच्या सहकार्याने आपण इथे वीज निर्मिती ही नेहमी करत असतो. तरी पुन्हा एकदा सर्वांना अभियंता दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी इंजिनियर्स डे टू ऑल. माझं नाव अनुजा निखिल चौधरी. मी ज्युनियर इंजिनियर म्हणून CNI 500 BTPSला काम करते. थोडक्यात सांगायचं म्हटलं म्हणजे CNIच्या इंजिनियरचं काम म्हणजे पूर्ण आपल्या सिस्टीमला कंट्रोल करणं. जसं नाक, कान, घसा हे सगळे आपले सगळे जे सेन्सेस आहेत हे आपल्या बॉडीसाठी इम्पॉर्टंट आहे, तसं आपले CNIचे इंजिनियर आपल्या सिस्टीमसाठी खूप महत्त्वाचे आहे. त्याच्याशिवाय आपला प्लांट चालणं शक्यच नाही. सर्वांना नमस्कार. मी गिरीश गोपीनाथराव बोडले. मी जनरल आहे आणि PCR 4 आणि 5 हे दोघंही मी बघतो. आपल्या PCR 4 आणि 5 म्हणून टोटल आपले 65 इंजिनियर्स आहेत आपल्याकडे. आणि माझ्या सर्व इंजिनियर बांधवांना हॅपी इंजिनियर्स डे. हॅपी इंजिनियर्स डे. मी पवन सोनुने भुसावळ थर्मल पॉवर स्टेशन येथे ॲडिशनल सेफ्टी ऑफिसर म्हणून कार्यरत आहे. सेफ्टी म्हटलं तर कोणत्याही इंडस्ट्रीचा एक पार्ट अँड पार्सल नसून तो त्याचा हार्ट म्हणून ट्रीट केला जातो. सेफ्टी फर्स्ट ही आपली संकल्पना भुसावळ थर्मल पॉवर स्टेशनमधली सेफ्टी सेक्शन हे पूर्णतः कार्यरत करते, याचा मला अभिमान आहे. नमस्कार. इंजिनियर्स डेच्या सर्वांना शुभेच्छा. मी संजय हिरवे, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, कोल हँडलिंग प्लांट. या ठिकाणी आपल्याकडे आपण कोळशाचं हँडलिंग करतो आणि बंकर लेवल जे आहेत त्या मेंटेन ठेवायचा प्रयत्न करतो. आणि व्हेरायटीज ऑफ माईन्समधून जो कोळसा आलेला आहे तो आपल्याला हँडलिंग करायसाठी आपल्याकडे जी सिस्टीम आहे ती हेल्दी कशी ठेवता येईल आणि जास्तीत जास्त आपल्याला अनलोडिंग कसं करता येईल आणि ते पण कमीत कमी टायमिंगमध्ये, हा आपला नेहमी प्रयत्न राहतो. तर त्या दृष्टीने आपण CHP तर्फे जे काही इंजिनियर स्टाफ माझ्याकडे इथे सेक्शनमध्ये काम करतात ते त्या सर्वांच्या प्रयत्नांनी आपण जे जे प्लांटसाठी जे कोर्साची जे रिक्वायरमेंट राहते ती आपण डेली फुलफिल करतो तिथे. नमस्कार. मी संदीप वाघ. सर्वप्रथम आपल्या सर्वांना अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. अभियंता दिन आपण सर विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त साजरा करत असतो. आज इंजिनियर म्हणून आम्ही जेव्हा या प्लांटमध्ये काम करतो, कोल हँडलिंग प्लांटमध्ये, तर आम्हाला राऊंड द क्लॉक आमच्या प्लांटची अवेलेबिलिटी ठेवणं हे खूप गरजेचं असतं. जनरेशनसोबत आम्हाला बंकर लेवल मेंटेन करणं आणि जनरेशनसोबत आम्हाला आलेल्या रेक जे आहेत ते फ्री टाईममध्ये अनलोड करणं हे आमचं सर्वोच्च टार्गेट असतं. त्या रेक जर आम्ही फ्री टाईममध्ये अनलोड करून परत रेल्वेला रिटर्न पाठवलं नाही तर आमच्या इथं कोळशाचं शॉर्टेज निर्माण होऊ शकतं. त्यामुळं ते टार्गेट आम्ही समोर ठेवून 2016पासून साधारण 5 वर्ष सातत्याने महानिर्मितीमध्ये जो प्रेस्टिजियस अवॉर्ड, ब्लॅक डायमंड अवॉर्ड दिला जातो, ते आमच्या हेड ऑफिसच्या मॅनेजमेंटच्या यांच्या साहाय्याने त्यांनी जे आम्हाला सातत्याने जे सहकार्य केलेलं आहे त्या सहकार्याच्या जोरावर आणि लोकल मॅनेजमेंट आमचे AC, DYCs यांच्या मदतीने आम्ही ते टार्गेट पूर्ण करून साधारण मागच्या 5 वर्षापासून सातत्याने आम्ही हा ब्लॅक डायमंड अवॉर्ड जो महानिर्मितीमध्ये 1000 मेगावॅट आणि अबोव कॅपॅसिटी असलेल्या युनिटसाठी दिला जातो, तो भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राला आम्ही मिळवून दिलेला आहे. यामध्ये आमचे सर्वच इंजिनियर बांधव, टेक्निशियन्स, कंत्राटी कामगार या सर्वांचं मोलाचं योगदान आहे. आणि भारताच्या इतिहासामध्ये कुठेही झाला नसेल असा 33 महिने कंटिन्युअस 0 डॅमरेजमध्ये हा कोल हँडलिंग प्लांट चालवण्याचा जो विक्रम आहे तो भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राच्या नावावर आहे. आणि याचा आम्हाला खऱ्या अर्थाने इंजिनियर म्हणून अभिमान वाटतो. नमस्कार. मी
सुनील पांढरपट्टे, सुप्रिटेंडिंग इंजिनियर, मेकॅनिकल मेंटेनन्स 210मध्ये काम करतो. 15 सप्टेंबर 2023 या दिवशी आपला श्री मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा आपण जन्मदिवस साजरा करतो, इंजिनियर्स डे म्हणून साजरा करतो. त्यानिमित्तानं सर्वांना, सर्व इंजिनियर्स बांधवांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. 210बद्दल बोलायचं झालं तर 210 मेगावॅट आपल्या BTPSमध्ये खूप जुना संच आहे आणि हा अविरतपणे चालू आहे. 210 सध्या ग्रीडला याची खूप मोलाची मदत मिळते, कारण आता सध्याच्या सिच्युएशनमध्ये ग्रीड स्टॅबिलिटी करता 210चं योगदान खूप आहे. आमच्या ह्या 210 मेगावॅटमध्ये कमीत कमी इंजिनियर्समध्ये आम्ही हे 210 मेगावॅट युनिट चालू आहे आणि त्याबद्दल आमच्या सर्व स्टाफचे मनापासून खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद. मी अतुल विजय पवार, कार्यकारी अभियंता, तांत्रिक विभाग. सर्वप्रथम अभियंता दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आम्ही तांत्रिक विभागात इंजिनियर्स म्हणून काम करताना वेगवेगळे पोर्टफोलिओ हाताळत असतो, जसं की राईट टू इन्फॉर्मेशन, प्रोटोकॉल, गेस्ट हाऊस, नंतर जे इतर विभागांना ज्या सर्व्हिसेस लागतात त्या, तसेच सगळ्यात दुर्लक्षित म्हणजे जसं राख आहे, तर राख हाताळणी विभागसुद्धा आम्ही या विभागाच्या अंतर्गत हाताळत असतो. इंजिनियर्स डेचा हा जो कार्यक्रम आज सबऑर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशनने आयोजित केला, त्याबद्दल मी सबऑर्डिनेट इंजिनियर्सचे आणि हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आमच्या प्रशासनाने पण जो पुढाकार घेतला त्यांचे मी मनापासून आभार मानतो. नमस्कार, माझं नाव राज नरेंद्र माने, मी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर RP. तर सर्व अभियंत्यांना हॅपी इंजिनियर्स डे. RP सेक्शन हा मोलाचा वाटा हे करतो, कारण का पूर्ण पॉवर प्लांटमध्ये जे पण केसेस असतात ते टेंडर करून PO डिस्पॅच होईपर्यंत, मटेरियल येईपर्यंत हे सर्व RP सेक्शनचं काम राहतं. धन्यवाद. थँक्यू. मी सुभाष किसन बंगाळे, कार्यकारी अभियंता, राख हाताळणी विभाग 500 मेगावॅट. मी माझ्या सेक्शनतर्फे महानिर्मितीसाठी 100% योगदान देण्याचा प्रयत्नशील राहू आणि माझ्या सेक्शनतर्फे इंजिनियर डेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. Good morning to all. Myself Vivek Patil. I am doing day-to-day activity of Major Store. I am additional executive engineer, and here there are total 3 sections, subsections we can say. Receipt, scrap, and issue. Daily, on an average, 4 to 5 consignments are daily received at Major Store, and these consignments are stacked properly. Also, as per requisition from various sections, daily 4 to 5 material requisition slips are received at Major Store, and accordingly material is issued to various sections. अभियंता दिवसाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. हॅपी इंजिनियर्स डे. हॅलो, नमस्कार. मी चेतन श्रीकांत आंबटकर, अधीक्षक अभियंता प्रभारी या पदावर कार्यरत असून माझ्या सर्व इंजिनियर्स बंधू भगिनींना स्थापत्य सुव्यवस्था वसाहत विभागाकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. विश यू ऑल हॅपी इंजिनियर्स डे. नमस्कार, मी कैलास लोहार, असिस्टंट इंजिनियर, महाजनको. आजच्या या अभियंता दिनानिमित्त सर्वात आधी मी सर्व अभियंत्यांना अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. महाजनकोच्या म्हणजे पूर्वीच्या MSEBच्या 62.5 मेगावॅटपासून ते 660 मेगावॅटपर्यंतचा हा प्रवास अभियंताशिवाय होऊ शकला नसता आणि पुढेही तो होणार नाहीच. हे आपण सध्या नवीन प्रकल्प जो आहे एक 660 मेगावॅटचा, त्याच्या कंट्रोल रूममध्ये आहोत. या ठिकाणी प्रकल्पाचं काम सुरू आहे.
लवकरच हा संच कार्यान्वित होईल आणि महाराष्ट्र पर्यायी देशाला 660 मेगावॅट ही वीज सुरळीतपणे मिळेल त्यासाठी असलेले अभियंते हे अहोरात्र झटत आहेतच. SEA मार्फत हा जो अभियंता दिनाचा कार्यक्रम घेतलेला आहे त्यासाठी मी SEAचा सदस्य असल्यामुळे मला अभिमान आहेच आणि पुन्हा एकदा अभियंता दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार, मी सूर्यवान पुनामाडे, डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर या पदावर 660 मेगावॅट प्रोजेक्ट भुसावळ इथे टेस्टिंग या सेक्शनला काम करत आहे. आज अभियंता दिनानिमित्त आपण प्रोजेक्टच्या या कंट्रोल रूममध्ये PCR जमलेलो आहोत. लवकरच हा प्रोजेक्ट पूर्णत्वास जाणार आहे आणि यातून 660 मेगावॅट एवढी वीज पूर्ण महाराष्ट्राला पर्यायाने देशाला मिळणार आहे आणि यासाठी इथले प्रत्येक सेक्शनचे इंजिनियर्स, पूर्ण टीम महानिर्मितीचे इंजिनियर्स अहोरात्र काम करीत असतात. ह्या अभियंता दिनानिमित्त हे चित्रपट जे बनवले जात आहे त्यासाठी आपली संघटना SEA आणि महानिर्मिती भुसावळ प्रोजेक्ट यांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. हॅलो, मी चेतना संकेत नारखेडे, भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र येथे कनिष्ठ अभियंता या पदावर कार्यरत असून मी येथील मुख्य अभियंता मोहन आव्हाड साहेब यांची तांत्रिक सहाय्यक या पदावर इथे कार्यरत आहे. प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये महिला इंजिनियर्सचा तेवढा सहभाग असतो जेवढा सर्व इंजिनियर्सचा असतो. तर मी माझ्याकडून सर्व महिला इंजिनियर्सला तसंच सर्वांना इंजिनियर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा देते. विश यू ऑल हॅपी इंजिनियर्स डे. नमस्कार, मी सुमेध बकाराम मेश्राम, अधीक्षक अभियंता भुसावळ थर्मल पॉवर स्टेशन, होल्डिंग द ॲडिशनल चार्ज ऑफ डेप्युटी चीफ इंजिनियर कोल हँडलिंग प्लांट BTPS. आपल्या देशाच्या जडणघडणीमध्ये प्रत्येक इंजिनियर्सचा मोलाचा वाटा आहे. आज 15 सप्टेंबर इंजिनियर्स डे निमित्त मी आमच्या पॉवर स्टेशनमधील काम करणाऱ्या सगळ्या इंजिनियर्सला हार्दिक शुभेच्छा देतो. हॅपी इंजिनियर्स डे. नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र डांगे, अधीक्षक अभियंता इलेक्ट्रिकल मेंटेनन्स सेक्शन भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र येथून आपणा सर्वांना अभियंता दिनाच्या शुभेच्छा देतो. मित्रांनो, अभियंता म्हणजे कोण हो? अभियंता म्हणजे तो व्यक्ती ज्याला कुठला तरी प्रॉब्लेम गवसतो आणि त्याचं उत्तरही गवसतं. तर आपल्या मनामनात एक अभियंता सगळ्यांचे जागृत असतो. तुम्ही बघाल, अगदी पुरातन काळामध्ये जेव्हा माणसाने चाकाची निर्मिती केली तर तो खरा पहिला अभियंता होता. तर अशा अभियंत्यामुळेच जगाचा विकास झालेला आणि तो निरंतर सतत सुरू असतो. मी पुनश्च आपणा सर्वांना अभियंता दिनाच्या शुभेच्छा देतो. हॅपी इंजिनियर्स डे. नमस्कार मित्रांनो, मी विष्णू व्यंकटेश महादेवराव ढगे, अधीक्षक अभियंता MPD आणि POG भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र येथे कार्यरत आहे. सगळ्यांना सगळ्यात पहिले माझ्याकडून अभियंता दिनाच्या अनेक शुभेच्छा. अभियंता म्हटलं की शून्य ते पूर्ण विश्व निर्माण करणे ते अभियंतामध्येच आहे. आमच्या किचन ते स्पेसपर्यंत ज्यांनी स्पेसकडे लक्ष दिलं तर आज आपण भारत असा देश आहे. अभियंताचमुळे तो साऊथ पोलमध्ये चंद्राच्या उतरू शकला. या अन्वये मी पुनश्च आपल्या सगळ्यांना अभियंता दिनाच्या अनेक शुभेच्छा देतो. हॅपी इंजिनियर्स डे. नमस्कार, मी कन्हैया झोपे, उपसंचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय नाशिक. आपल्या सर्वांना 15 सप्टेंबर रोजीच्या अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. अभियंता हा देशाचा कणा असतो. देशाचा इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये अभियंत्याचा फार मोठा वाटा आहे. कुठलाही कारखाना सुरक्षितपणे चालवण्यासाठी त्यातही अभियंत्याचं फार मोठं योगदान असतं. तर अशा या अभियंता दिनानिमित्त आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. हॅपी इंजिनियर्स डे. माझं नाव अशोक भगत, मी उपमुख्य अभियंता 500 मेगावॅट भुसावळ औष्णिक केंद्र इथे कार्यरत आहे. आपण 15 सप्टेंबरला अभियंता दिवस साजरा करतो. त्या अभियंता दिनानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो. अभियंता म्हणजे जो असलेल्या परिस्थितीमध्ये जो मॅक्झिमम जनरेशन म्हणजे मॅक्झिमम आपलं आउटपुट देतो त्याला आपण अभियंता म्हणून संबोधत असतो. तर आपण ज्या ऊर्जा क्षेत्रात काम करतो हे ऊर्जा क्षेत्र देशाच्या प्रगतीसाठी खूप महत्त्वाचं क्षेत्र आहे. आणि भुसावळ जे औष्णिक केंद्र आहे ह्याचं जे कार्य आहे मी जे बघतो आहे सध्या यामध्ये जी टीम आहे, इंजिनियर्सची जी टीम आहे ती अतिशय प्रामाणिकपणे आणि हार्डवर्किंग काम करताना मला दिसतं आहे. मी ह्या सर्व अभियंत्यांचं जे
भुसावळ औष्णिक केंद्रासाठी जे आपल्या हार्डवर्किंग, प्रॉब्लेम सॉल्विंग आणि जे स्वतःहून इनिशिएटिव्ह घेऊन जे प्रॉब्लेम सॉल्व करत आहे त्या सर्व अभियंत्यांना मी अभियंता दिनाच्या शुभेच्छा देतो. विश यू ऑल हॅपी इंजिनियर्स डे. नमस्कार, मी रवींद्र सोनकुसरे, भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र येथे उपमुख्य अभियंता या पदावर कार्यरत आहे. मी आपणा सर्वांना इंजिनियर्स डे निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. एक इंजिनियर हा प्रोग्रेसिव्ह, डेडिकेटेड, हार्डवर्किंग आणि प्रॉब्लेम सॉल्विंग ॲटिट्यूडमुळे ओळखला जातो आणि त्याच्यामुळेच देशाचं भविष्य आपलं उज्ज्वल आहे हे म्हणायला काही हरकत नाही. आणि त्याचंच प्रतीक म्हणून आपली भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राची वाटचाल जी 62.5 मेगावॉटपासून 660 मेगावॉटपर्यंतची दर्शविते. आपण सर्व इंजिनियर्स 24/7 काम करतो आहे आणि नवनवीन विक्रमाचा पल्ला गाठतो आहे. तरीही आपली ही यशस्वी वाटचाल सुरू राहील याचा मला पूर्ण विश्वास आहे. आपण सर्व इंजिनियर्सला इंजिनियर्सच्या शुभेच्छा, धन्यवाद आणि हॅपी इंजिनियर्स डे. विश यू ऑल हॅपी इंजिनियर्स डे. मी प्रशांत सुभाष लोटके, उपमुख्य अभियंता प्रशासन आणि 210 मेगावॉट. माझ्यातर्फे मी सर्व अभियंत्यांना अभियंता दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आपण ज्या क्षेत्रात काम करतो विशेषतः थर्मल पॉवर प्लांटमध्ये इथं वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या क्षेत्रातील इंजिनियर्स, अभियंते, तंत्रज्ञ काम करतात आणि ह्या सगळ्यांच्या एकजुटीमुळं आणि सगळ्याच्या कामाचा परिणाम म्हणून आपण एक अतिशय उत्कृष्ट असं विजेचं निर्मिती करू शकतो. आणि ह्या क्षेत्रामध्ये अभियंत्यांचं अतिशय उल्लेखनीय असं योगदान आहे, ते कोणीही नाकारू शकत नाही. आणि आज ज्या भारताची जी काही भरारी आहे त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये अभियंत्यांचं योगदान आहे. तर आपण सर्व अभियंते आज जे अतिशय कष्ट घेऊन काम करत आहोत त्यामुळं आपल्या देशाची दिवसेंदिवस प्रगती होत आहे. आपला त्या योगदानाबद्दल खूप खूप आपणास धन्यवाद. तसेच विशेषतः सबऑर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशन दीपनगर शाखा यांनी हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याबद्दल त्यांचं मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद. विश यू ऑल हॅपी इंजिनियर डे.